रायगड जिल्ह्यात मागील 24 तासांपासून मुसळधार पाऊस पडल्याने अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। अशातच माणगाव तालुक्यात टेंपाले येथे पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने एका 45 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। नसरीन रियाज गोडमे असं मृत महिलेचं नाव आहे। टेंपाले गावाच्या विशाल डोंगरातून वाहणाऱ्या धबधब्यातून मोठ्या प्रमाणात वाहणारं पाणी नाल्याद्वारे काळ नदीमध्ये जातं। दिनांक 25 जुलै रोजी जोरदार पाऊस पडल्याने नाल्यातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होतं। त्यावेळी घराच्या बाजूला वाहणाऱ्या नाल्याच्या बाजूला नसरीन गेली होती। त्याच दरम्यान तिचा पाय घसरून ती पाण्याच्या प्रवाहात पडली आणि वाहून गेल्याचं स्थानिकांमार्फत सांगण्यात आलं। त्यानंतर नसरीनचं शव टेंपाले गावातील एका ग्रामस्थाच्या शेतात सापडलं। या घटनेची माहिती मिळताच गोरेगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते। पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे पाठवलाय। या दुःखद घटनेनं टेंपाले गावावर शोककळा पसरली आहे। तसंच नसरीनच्या अकाली मृत्यूने गोडमे कुटुंबीय देखील मोठ्या धक्क्यात आहे। वादळवारा लाईव्हसाठी प्रसाद गोरेगावकर, गोरेगाव। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।